तुम्हा सर्वांना तर माहित आहे आपल्या चॅनलवर वजन कमी करणाऱ्या खिचडीची सिरीज सुरू आहे। तर आजची आपली 28 नंबरची खिचडी आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। खिचडी बनवण्यासाठी अर्धी वाटी गव्हाचा दलिया, 5-6 चमचे हिरवी मुगाची डाळ आणि सोबतच पांढरे वाटाणे भिजून घेतलेले आहेत। सोबतच माझ्या घरात ज्या भाज्या होत्या, गोबी सोबत टोमॅटो आणि एक मी तुरई घेतलेली आहे। तुमच्याकडे दुसऱ्या भाज्या असतील तरी घेतल्या तरी चालतील। आता या दलियामध्ये, डाळीमध्ये, वाटाण्यामध्ये फायबर आणि प्रोटीन खूप असतं, तसेच मिनरल्स वगैरे पण खूप असतात जे आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतात। आणि मेन म्हणजे प्रोटीन आणि फायबर वेट लॉस जर्नीमध्ये खूप जास्त मदत करतं। चला मग आता आपण खिचडीची रेसिपी पाहून घेऊ। गॅसवर कुकर ठेवला आहे, कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे। तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता, याच्यापेक्षा कमी टाकायचं असलं तरी टाकू शकता। 1 चमचा भर ऑइल मी इथं टाकून घेतलं आहे। ऑइल गरम झालं की अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, थोडेसे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कांदा टाकून छान परतून घ्यायचं। सोबत 1 चमचा भर अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि छान परतून घ्यायची। सोबत जी आपण गोबी, टोमॅटो आणि तुरई घेतली होती ते टाकायचं। 2 मिनिट छान परतून घ्यायचं। परतून झालं की लगेचच आपण डाळ, दलिया सोबतच वाटाणे भिजून घेतले होते ते टाकायचे। थोडीशी मी सोयाबीन टाकले आहे, 10-15 सोयाबीनचे पीस। सोयाबीनमध्ये बी चांगलं प्रोटीन असतं। सोबतच चवीनुसार मीठ, हळद पावडर, लाल मिरची पावडर। आता बरेच जण म्हणते सोयाबीन इथं वजन वाढतं, पण थोडीशी सोयाबीन खाल्ल्याने बिलकुल वजन वगैरे काही वाढत नाही। म्हणजे फक्त मी 10-15 पीस घेतलेले आहेत आणि सोयाबीनमध्ये आपल्याला ना प्रोटीन चांगल्या पद्धतीने भेटतं। सोयाबीनमध्ये खूप प्रोटीन असतं, बिलकुल नॉनव्हेज सारखं। तर थोडेसे पीस सोयाबीनचे टाकले तर बिलकुल वजन वाढत नाही, उलट वेट लॉसमध्ये मदत होते। तर मी सोबत थोडंसं धनिया पावडर आणि काहीतरी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, ज्याने आपल्या खिचडीला टेस्ट एकदम भारी येते। आणि मीठ टाकलं, लाल चटणी, हळद टाकून मिक्स करून पाणी टाकून घेतलं आणि कुकरचं झाकण लावलं। कुकरच्या 3 शिट्ट्या काढल्या आणि कुकर हलकं थंड करून कुकर खोलला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं वेट लॉस खिचडी तयार झालेली आहे। बघताच खायचं मन आहे। आणि असं नाही की वजन कमी करण्यासाठी काही बनवलं आहे, पण एकदम मस्त रेसिपी आहे। झटपट वजन कमी होण्यास मदत होते आणि खायला देखील टेस्टी लागते। आणि तुम्हाला ही खिचडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।